गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा मंगळवार आणि काल व्हिडिओ काय काढणं जमलं नाही, तर म्हटलं चला आज सकाळपासून सुरुवात करा व्हिडिओ काढायला. नाही तर दिवसभर व्हिडिओ काढणं काही जमत नाही. तर चला, असं सकाळचे वाजले 8:30. तर माझं इकडं पोळ्या झालेल्या आहेत, स्वयंपाकाची तयारी होतीच माझी. आणि हे बघा, इकडे भाजी बनवायची आहे. इकडे चवळीची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी सामान घेतलेलं आहे. कांदा टोमॅटोची ग्रेव्ही करते. आणि सासूबाईंची आंघोळ झालेली, सासूबाई पोथी वाचत बसलेले आहेत. आणि माझी नेहमीप्रमाणे देवपूजा सकाळ सकाळ झालेली आहे. पहिला मी भाजी बनवते आणि मग नाश्त्याची तयारी. आता 8:30 वाजले. आणि काय झालं, विरांश आता स्कूलला जाईल, पण तो एवढी गडबड नाही आहे. तर आज रसिकाने घेतलेली आहे सुट्टी. आज रसिकाच्या लग्नाचा वाढदिवस आहे, ॲनिव्हर्सरी आहे. तर असं घेतलेली आहे सुट्टी. दोघांनी पण घेतली असेल, मला वाटतं विनायकाने पण घेतलेली असेल. तर रसिकाने तर घेतलेली आहे, पण आता बघू. चला, तर तोपर्यंत मी पहिला भाजी बनवणार. हे बघा, इकडं कांदा टमॅटो काय घेतलेले, आलं लसूण. हे लसूण सोलती आहे. आणि मी आता कढीपत्ता काय करते, हे ग्रेव्हीमध्येच घालते थोडंसं कढीपत्ता. आणि हे कोथिंबीर अगदी थोडीच राहिली, काढायचं इथंच टाकणार आहे. इकडे हे खोबरं. तर चला, पहिला परतून घ्यायचं आहे सगळं. पहिला मी आता कुकरमध्येच काय करते, कांदा टमॅटो हे सगळं परतून घेणार आहे. आज पुन्हा थंडी बघा जास्त सुटलेली आहे. लसणाच्या पण पाकळ्या. हे बघा, आता मिक्सरमधून काढते ही मी ग्रेव्ही तयार करून घेते. चला, आता इकडे कुकरमध्येच मी भाजी टाकणार आहे. यामध्येच मी परतलेले होते कांदा टमॅटो सगळा मसाला. हे बघा, अशी मस्तपैकी भाजी टाकलेली आहे. तर याला तेल सुटत आलेलं. आणि ह्याच्यात मी टाकणार आहे चवळी. सगळं टाकलेलं आहे, मीठ तिखट मसाले सगळे. चला, आता याला इकडं मी झाकण लावते आणि 1-2 शिट्ट्या देते. चला, तर मग अशा प्रकारे माझी भाजी तयार होईल चवळीची. हे पहा, इकडे भाजीच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत मी म्हटलं चला आता झाडून पुसून घ्यावे. सकाळी एकदा झाडलेलं असतं, पण नंतर काय होतं, पुन्हा थोडाफार कचरा होतोच आहे. धूळ म्हणा आणि केस इकडे तिकडे पडलेले असतात. म्हणून म्हटलं पहिला झाडून घेऊन मग पुसावं. आणि हे म्हणत होते आज काय तुला जायची गडबड नाही दिसते, कारण का आज आज विरांश काय स्कूलमध्ये जाणार नव्हता.
आणि रसिका आणि विनायकने आज सुट्टी घेतलेली होती का तर सकाळी त्यांच्या ॲनिव्हर्सरीसाठी आम्ही कॉल केला होता. त्यावेळेस समजलं की दोघं पण सुट्टी घेतलेलं आणि विरांशला सोडणार नाही स्कूलमध्ये. आणि बघा इकडे मी आता पूर्ण झाडून घेत आहे आणि सासूबाई तोपर्यंत झोपलेल्या आहेत. म्हणलं तोपर्यंत झाडून पुसून घ्यावे. त्यांना झोप लागली होती आंघोळ केल्यानं. आणि मी पोहे भिजवून ठेवलेच होते ऑलरेडी. हे बघा तिन्ही रूम, बाहेरचा हॉल मी झाडून घेतलेला. पहिला काय केलं, सुरुवात केली बेडरूमपासून. बेडरूम झाडून घेतला, तसंच मधला पोर्च आणि आता हॉल झाडते. सासूबाई आरामात झोपलेले आहेत. आणि आता पोछा करते, पुसून घेते मॉपनी. आणि ही खुर्ची दिसते ना तुम्हाला, ही पार्लरची खुर्ची बघा समोरची. माझं ब्युटी पार्लर होतं ते, आता तेवढी एकच खुर्ची राहिली आहे पार्लरचं, म्हणजे आठवणीतलं, म्हणजे एक आठवण म्हणून एकच खुर्ची राहिली. माझं सगळं बाकीचं सामान आहे ना ते विकून टाकलं मी. पुण्यात इथं आल्यानंतरसुद्धा पार्लर टाकलं होतं, पण काय झालं, रसिका प्रेग्नंट राहिली आणि छोटीचं लग्न जमलं. त्याच्यामुळे पार्लर टाकलेलं 4 ते 6 महिन्यामध्येच मी बंद करून टाकलं. आणि हे आता आंघोळीची ह्यांची तयारी चालू आहे. ते म्हणले मी आंघोळ करून घेतो तोपर्यंत तू झाडून पुसून घे तोपर्यंत. हे बघा ही चेअर कशी छान आहे, उंच करते. ही हेअर कटिंगची चेअर आहे माझी, ह्याच्यात मी हेअर कट करायची. कसं होतं, पार्लर मी चालू ठेवायचं म्हटलं तर एक जबाबदाऱ्या. आणि पुढे कसं होतं, रसिकाचे डिलिव्हरी झाल्यानंतर ते बाळ सांभाळावं लागत होतं, हे दिसत होतं. आणि लग्न म्हटलं की तयारी पण करावी लागत होती. छोट्या मुलीचं लग्न ठरल्यामुळे आधी महिनाभर तर तयारी करावी लागेल. म्हणून मग म्हटलं आता चालू ठेवण्यात काय अर्थ नाही. आणि नवीनच पार्लर टाकलं होतं इथे, त्याच्यामुळे आपण हाताखाली कोणाला ठेवू शकत नव्हतो. चला एखादी मुलगी हाताखाली ठेवावी असिस्टंट. पण इथं काही नवीनच आलेलं होतं आपण पुण्यामध्ये, त्याच्यामुळे आपली ओळख पण नव्हती एवढी. म्हणून मी पार्लर जाऊ दे म्हटलं, पुन्हा पुढचं सगळं गणित पाहता सगळं मी पार्लर बंदच करून टाकलं. पुन्हा म्हटलं सासूबाई पण आता वयस्कर झाले सासूबाई, पुन्हा त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागेल. म्हणजे 3 ठिकाणी आपलं लक्ष देणं होणार नाही. म्हणून मी म्हटलं जाऊ द्या आता. पुन्हा रसिकाचं बाळ मोठं झाले, आता रसिकाचं कसं जॉब आहे, उद्या पुढे घरापेक्षा आपण ही जबाबदारी पेलवणं, म्हणजे आपणच ही जबाबदारी घेणं हे उत्तम. म्हणून मी त्या पार्लर बंदच केलेलं आहे. चला आता इकडे बनवते पोहे. हे बघा आता हे मिस्टरांची झालेली आंघोळ. कांदा चिरून घेतलेला आहे. आता हिरवी मिरची, कढीपत्ता, शेंगादाणे घेते. चला या पोहे खायला सगळेजण. जरा हां हे बघा हे द्यायचं आहे ह्यांना, मिस्टरांना. त्यांचं रील करणं चालू आहे. चला आता सगळी कामं आवरलीत माझी. आता मी रसिकाकडे निघते एक चक्कर मारून, कारण का मला आज विरांशला सांभाळायचं आहे. स्कूलला जरी नाही गेला तरी विरांशला सांभाळायचं. लांब आहे त्यांचं. तर चला आता. आणि बघा आमच्या इथे बिबट्या आलेला आहे. काल समजलं आहे की आमच्या म्हणजे पुण्यामध्ये बावधन साईडला तिकडे बिबट्या आलेला आहे, बाणेर बावधन तिकडच्या साईडला. तर सगळ्यांची काळजी घ्या. तर सगळीकडेच बिबट्यांचा सुळसुळाट झालेला आहे बघा. सगळीकडे जिथे बघेल तिथे बिबट्या येतात असं ऐकते. तर तसंच आमच्याकडे पण पुण्यामध्ये पण बिबट्याचं वावर चालू झालं आहे. काल बिबट्या आमच्या इथे आलेला आहे. तर ते एक टेन्शनच आहे. चला बघू, काळजी तर घेऊया.
चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.